तर आता पाहूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। कर्जत यार्ड पुनर्बांधणीसाठी सलग ब्लॉक घेण्याचे नियोजन 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत विशेष ब्लॉक असणार। कर्जत खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध नसणार। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर 10 पदरी होणार असल्याची माहिती मिळते आहे। मार्गाच्या 10 पदरीकरणाचा प्रस्ताव जो आहे तो आता अंतिम टप्प्यात आहे। MSRDC लवकरच राज्य सरकारकडे हा प्रस्ताव पाठवणार आहे। म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील म्हाडा भवन मुख्यालयामध्ये कार्यरत 164 अधिकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट जी आहे ती देण्यात आलेली आहे। या संदर्भात घाटकोपर त्यासोबत मुंबई सेंट्रल त्यासोबत शिवप्रतीक्षानगर येथील सेवा निवासस्थानाच्या दिवाळीच्या मुहूर्तावरती वितरण करण्यात आले। छठपूजा आणि दिवाळी निमित्त नागपूर पुणे आणि नागपूर मुंबई स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे। प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला। यामुळे नागरिकांचा प्रवास सोयीचा होणार आहे। मंगलप्रभात लोढा यांच्याकडून छठपूजेनिमित्त जुहू बीचवरील तयारीचा आढावा घेण्यात आला आहे। जुहू बीचवर छठपूजेची पूर्ण तयारी झाली नसल्याचा आयुक्तांना त्यांनी जाब देखील विचारला। फटाक्यांच्या आतषबाजीवर निर्बंध धोरण आखण्यासाठी ऑनलाईन याचिका दाखल करण्यात आली। एका पर्यावरणवादी संस्थेकडून कोर्टात धाव घेण्यात आलेली आहे। रात्री 10 नंतर फटाके फोडण्यावरती बंदी घालावी तसंच फटाके केवळ सणापुरते मर्यादित ठेवण्याची मागणी जी आहे ती केली जाते। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 22 ठिकाणी चार्जिंग स्थानक उभारणार। नागरिकांना विद्युत वाहनं चार्जिंग करण्याची सुविधा महापालिका उपलब्ध करून देणार। खासगी कंपनीला काम देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँकेच्या माजी व्यवस्थापकाला दिलासा नाही। कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बँकेच्या माजी व्यवस्थापकाला दिलासा देण्यास मुंबईच्या किल्ला कोर्टाचा नकार।